नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बॉलिवूड स्टार व मराठी अभिनेते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख हे खासगी कार्यक्रमाला बेळगावमध्ये आले असता तरुण भारतशी बोलताना म्हणाले, मी बेळगावला खूपदा भेट दिली आहे, मात्र यंदा हा माझा खासगी दौरा होता. बेळगाव वासियांचं मला खूप प्रेम मिळालं असून मला एक मराठी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून बेळगावात माझा चाहता वर्ग खूप मोठा आहे. माझ्या वेड, लई भारी व माऊली या चित्रपटांना बेळगावातून प्रचंड प्रमाणात प्रेम आणि वाहवा मिळाली. येणाऱ्या आगामी 2024 या नवीन वर्षात माझे 2 नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बेळगावातील मराठी माणसांना भेटून मी आपल्याच घरी आलो आहे, असे जेनेलियाला सांगून त्यांनी बेळगावकरांचे आभार मानले. गृहलक्ष्मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी 3 दिवस शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायतमध्ये या त्रुटी दूर केल्या जात आहेत. मात्र त्रुटी दूर करण्यासाठी केवळ 3 दिवस उपयोगाचे नाहीत, तर कायमस्वरूपी अभियान राबवावे अशी मागणी होत आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान 5 गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र या योजना सर्वसामान्यांपर्यंत सुरळीत पोहोचत नसल्याने नागरिकातून तक्रारी वाढू लागल्या आहेत. सेवेत कायम करावे या मुख्य मागणीच्या पूर्ततेसाठी राज्यातील अतिथी प्राध्यापकांकडून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील अतिथी प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3ऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवून एका पायावर उभे राहून राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यामध्ये सरकारी द्वितीय दर्जा महाविद्यालयांमध्ये सेवा बजावणाऱ्या अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यात यावे, तसेच सेवा सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्राची जागृती करण्यात येत आहे. मतदारांकडून ज्या पक्षाच्या चिन्हावर मत घातले जाते ते मत नेमक्या त्याच पक्षाला मिळते की नाही याची जागृती करण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी जागृती मोहीम राबवण्यात आली. येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोर निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मतदान यंत्राची माहिती करून देण्यात आली. व्हीव्हीपॅट व वोटिंग मशीन प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे शहरातील गॅस वितरकांकडे ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शनला बायोमेट्रिक म्हणजे ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी ग्राहकांच्या अंगठ्याचा ठसा घेतला जात आहे. यासाठी आधार कार्ड, गॅस कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक गरजेचा आहे. डिसेंबरच्या अखेरच्या दिवसात हॉटेल चालक अत्यंत व्यस्त दिसून येतात. वर्षाची अखेर आणि नव्या वर्षाची सुरुवात या दोहोंसाठी अनेक जण हॉटेलात जाण्याला पसंती दर्शवत असतात. 31च्या रात्री तर हॉटेल व्यवसाय फुललेला पाहायला मिळतो. या खास दिवसाची हॉटेल चालक आधीपासूनच जोरदार तयारी करतात. यंदा देखील हॉटेल उद्योग पूर्णपणे बहरला असून कवय्यांची गर्दी वाढत आहे. हॉटेल उद्योगाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आवश्यक ती तयारी पूर्णत्वाला नेली आहे. गोवा बेळगाव महामार्गावरील राजवाड गवळीवाडा येथे गेल्या महिनाभरात अनेक अपघात झाले आहेत. रस्ता क्रॉस करताना नुकत्याच झालेल्या अपघातात एका मुलीचाही मृत्यू झाला. तरी पण त्या ठिकाणी गतिरोधक घालण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आणखीन किती बळी गेल्यावर संबंधित खाते या ठिकाणी गतिरोधक घालणार असा सवाल येथील गवळी समाज करत आहे. सध्याची तरुणाई व्यसनाच्या आहारी अधिक गेली आहे. व्यसनामुळे पैसा खर्च होतो, तसेच संसारातही विविध प्रकारचे कलह निर्माण होतात. त्यामुळे सुखी आणि समाधान जीवन जगण्यासाठी व्यसनाच्या आहारी जाऊ नका. तसेच व्यसनमुक्त समाज बनवण्यासाठी अध्यात्माची अधिक गरज आहे. भगवंताचे नामस्मरण केल्याने वाईट प्रवृत्तीचे विचार कमी होतात, असे बार्शी सोलापूर येथील महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी बुधवारी उद्यमबाग येथे कीर्तन करताना सांगितले.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021244050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव शहरामध्ये फनी हेल्मेट परिधान करून वावरणाऱ्या युवकाला आपण पाहिलेच असाल। मोहसिन मुल्ला असे त्याचे नाव असून फनी हेल्मेटच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियम पाळा आणि हेल्मेट परिधान करा असा संदेश तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने देत आहे। तवंदी गावातील मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थ यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यातच धुळीचे साम्राज्य पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थातून होत आहे। सौंदत्ती तालुक्यातील हंसनाळ गावात बुधवारी रस्त्याच्या मधोमध राज्य परिवहनाची बस बंद पडल्याने स्त्री योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या चक्क महिलांनीच बसमधून उतरून बस ढकलून सुरू केल्याची घटना घडली। राज्य परिवहनची बस सौंदत्ती नवलगुंद मार्गावरून धावत असताना अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस हंसनाळ गावातच थांबली। यावेळी या बसमध्ये महिलांचा भरणा अधिक असल्याने खाली उतरलेल्या महिलांनी बस थोडे अंतर ढकलून बस पुन्हा सुरू केली। यावेळी स्थानिक एकाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला। सन 2023 व 24 सालातील 5वी, 8वी, 9वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या संकलनात्मक मूल्यांकन SA2 परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रक कार्यनिर्वाहक संचालकांनी जाहीर केले आहे। यानुसार 5वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 5 ते 14 मार्च अखेर व 8वी व 9वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 11 ते 18 मार्च अखेर घेण्यात येणार आहेत। चिखले पारवाड संपर्क रस्त्याची पार दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनल्यामुळे रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत। या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। चिखले गावापासून ते पारवाड पर्यंतच्या संपर्क रस्त्याचे अंतर एकूण 6 किलोमीटर आहे। सुमारे 20 वर्षापूर्वी या रस्त्याचे केवळ खडीकरण करण्यात आले होते, मात्र या रस्त्याचे एकदा सुद्धा डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे तसेच या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे। जुन्या पोलीस क्वार्टर्स परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे। खोल्यांची दारे व खिडक्या मोडकळीस आल्या आहेत। परिसरातील नागरिक या ठिकाणी कचरा टाकण्यासह शौचास बसत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। याकडे पोलीस प्रशासन व नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। वारंवार मागणी करून देखील येथील समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम सुरू आहे। ठिकठिकाणी उड्डाणपूल निर्मिती सुरू आहे, मात्र मांगूर फाटा येथे भराव टाकून होत असलेल्या उड्डाणपूल निर्मितीमुळे वेदगंगा नदीकाठच्या गावांना पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे। कुर्ली येथील हाल सिद्धनाथ मंदिरात शेतकऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत शेतकरी म्हणाले की याबाबत तहसीलदार व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत। त्यानंतरही दुर्लक्ष झाल्यास या कामाविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत।